नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवार गटाकडून आव्हाड उपस्थित राहतील. यंदाचं अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविनाच होणार आहे. दुपारी शिवालय येथे बैठक होणार आहे. बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. मात्र जयंत पाटील, शशिकांत शिंदे बाहेर असल्यानं ते येणार नाहीत. रोहित पवारही अनुपस्थित राहतील. त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक व्हायचं आणि कामकाजावर बहिष्कार टाकायचा का यावर चर्चा होणार. विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहात नसल्यानं काय रणनीती आखण्यावर चर्चा होते हेही पाहणं महत्त्वाचं आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ घातलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही बैठक. नक्कीच प्रणिता, आपण त्याचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 1 मेचा हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि 6 तारखेला अर्थसंकल्प आपण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक आणि या बैठकीला आपण शरद पवार गटाचे नेते उपस्थित राहणार, तसंच उद्धव ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आणि काँग्रेसचे नेते या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहणार. आणि या बैठकीमध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी आपण या ठिकाणी घेरायचं आहे अधिवेशनामध्ये यावरती चर्चा होणार आहे. कारण की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण बघितलं तर दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता हा नसणार आहे. कारण की संख्याबळ नसल्यामुळे या ठिकाणी विरोधी पक्षनेता पण एक दोन्ही या सभागृहामध्ये नसणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये आपण विरोधी पक्ष नेता नसल्याने काय रणनीती आखायची यावरती देखील चर्चा होणार आहे. तसंच चहा पाण्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमंत्रण सत्ताधाऱ्यांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते उपस्थित राहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या उपस्थित काय चर्चा केली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.